नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताज्या कांद्याचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। कापसाची आवक डिसेंबरमध्ये 31.45% घटली। घटलेल्या आवकचा बाजारभाव शेतकरी व उद्योगावर परिणाम होणार। खामगाव जिल्हा बुलढाणा। देशात डिसेंबर 2025 मध्ये कापसाची आवक डिसेंबर 2024च्या तुलनेत 31.45% घटल्याचे स्मार्टच्या अहवालात समोर आले आहे। कापूस उत्पादन, साठवणूक व विक्री साखळीतील या घटनेचा परिणाम देशातील कापूस बाजारपेठ, भावस्थिती तसेच कापूस आधारित उद्योगांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अकोल्यातील बाजारभावाचा आढावा। अकोला येथील बाजारपेठेत मागील 3 वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील कापसाच्या सरासरी दरांमध्ये मोठी तफावत दिसून येते। कापूस हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे व्यावसायिक पीक असून त्याला व्हाईट गोल्ड म्हणून ओळखले जाते। जागतिक पातळीवरील चीन आणि अमेरिका यानंतर भारत हा कापूस उत्पादनात 3ऱ्या क्रमांकावर असून जागतिक कापूस उत्पादनापैकी सुमारे 25% उत्पादन भारतात होते। त्यामुळे देशांतर्गत कापसाच्या आवकमधील चढ उताराचा परिणाम थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरही जाणवतो। कापसाचे भाव फेब्रुवारी 2023 8,159, फेब्रुवारी 2024 6,964, फेब्रुवारी 2025 7,084 या आकडेवरून कापसाच्या दरामध्ये सातत्याने स्थिरता नसल्याचे स्पष्ट होते। याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर होत आहे। पुढील काळात दरवाढीची शक्यता। कापसाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने पुढील महिन्यात कापूस दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। मात्र जागतिक बाजारातील मागणी, निर्यात धोरण, साठवणूक आणि सरकारी खरेदी यावर भविष्यातील भाव अवलंबून राहणार आहेत। आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे जुन्नर, आळेफाटा, चिंचोड जातीचा कांदा। 13,906 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 900, कमाल दर 1900 आणि सर्वसाधारण दर 1300 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अकलूज लाल कांदा। 143 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1600 आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा। 46,172 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 1850 आणि सर्वसाधारण दर 700 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती लासलगाव लाल कांदा। 33,024 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1526 आणि सर्वसाधारण दर 1200 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती लासलगाव निफाड लाल कांदा। 6,760 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 700, कमाल दर 1375 आणि सर्वसाधारण दर 1171 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर लाल कांदा। 9,360 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 2000 आणि सर्वसाधारण दर 1200 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा। 21,783 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1800 आणि सर्वसाधारण दर 1150 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पोळ कांदा। 31,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1556 आणि सर्वसाधारण दर 1100 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा। 14,378 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1700 आणि सर्वसाधारण दर 950 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती राहुरी अंबरी लाल कांदा। 8,628 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 1700 आणि सर्वसाधारण दर 1100 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नागपूर लाल कांदा। 1,190 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1200, कमाल दर 1600 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जळगाव लाल कांदा। 1974 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1425 आणि सर्वसाधारण दर 950 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर लाल कांदा। 20,298 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 1500 आणि सर्वसाधारण दर 1260 रुपये। तर मित्रांनो, हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताज्या कांद्याचे बाजारभाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।